नमस्कार माई. कलाप्रिय गोमंतकाचं आपण एक फार मोठं भूषण आहात. अनेक मानसन्मानाने आपण विभूषित झालेले आहात. आमच्या गोव्याच्या आपण माई आणि या देशाच्या गानतपस्विनी. आपण ही गाण्याची तपस्या कशी काय केलीत आणि हे खडतर व्रत कसं काय पेललत हे समजून घ्यायची आमची इच्छा आहे. आपला जो 1904चा जो काळ आहे, जन्म आहे, कुर्डी गाव, छोटंसं गाव गोव्याचं, आणि शिक्षणाच्या दृष्टीनं त्यावेळी इतक्या सोयी सवलती उपलब्ध नव्हत्या. तर आपलं शिक्षण कितपत झालेलं आहे हे प्रथम मला सांगा. म्हणजे लिहिण्याचं अक्षर सुद्धा येत नाही मला. अच्छा अच्छा. नुसते सही पलीकडे मी काही करू शकत नाही. सगळं वाचते, सगळ्या पोथ्या मी वाचते सगळ्या पोथ्या. पण मला तुम्ही सहीशिवाय दुसरं काही लिहा म्हटलं तर मला होत नाही लिहायला, कारण ती सवय नाहीये. एकच आयुष्यात सगळा ध्यास मी लावला तो फक्त गाण्याकडं. आपल्याला ही संगीत कलेची आवड कशी काय निर्माण झाली? माझी आई संगीतकार होती. हा, त्याच्यामुळे मला तिला असं वाटत होतं की माझ्या मुलीनं थोडं तरी गावं, म्हणून तिनं फार धडपड केली. आयुष्याची सगळी त्याच्यातच तिनं आपलं आयुष्य बर्बाद केलं म्हटलं तरी मला चालेल. कारण कुठे कोणी सांगितलं तिला की अमुक गावात कीर्तनकार आहे, चला तिथं घेऊन चला. आणखी ठिकाणी एक कोणीतरी मास्तर आलेले आहे, तिच्याकडे घेऊन चला. असे मला गाव तिनं फिरवलं. माई, तुमच्या आईचं नाव? जयश्रीबाई. हा, अशा तऱ्हेनं तुमच्या आईनं तुमच्यात ही संगीत कलेची आवड निर्माण केली. आणि त्याच्यानंतर माझ्या आवाजात काय होतं ते तिला समजत होतं, पण मला समजत नव्हतं. ही गोष्ट तुम्ही वयाच्या कितव्या सालची सांगतात माई? म्हणजे जवळजवळ 7 वर्षाची असताना ती माझ्या मागं लागायची, मला तू गा, भजन गा. पूर्वी आमच्या गोव्यात प्रत्येकाच्या घरात देवाचं भजन चालत होतं. आज ती रूढी गेली आहे. बरोबर, पण ते फार वाईट झालं. माई, आता संध्याकाळचं शुभम करोती सुद्धा कोण म्हणत नाही. देवाला नमस्कार करायचा नाही तर शुभम करोती कुठले म्हणतात? ते बरोबर आहे. देवाला हात जोडायची जिथं ताकद नाही तिथं शुभम करोती कुठला आलाय? हो, बरोबर. तर त्यावेळेला आमच्या लहानपणात आम्ही 10-12 घरातले लोक, बाईकचे लोक येऊन बसत होते. त्यावेळेला तबली नव्हती, डग्गे नव्हते, काय नव्हतं. एक आपलं ते काय म्हणतात ते लहान ढोल, त्याच्यावरती वाजवायचे हाताने आणि हातात एक ताल धरायचा. त्या तालामुळं आम्हाला फार फायदा झालाय. माई, त्यावेळेचं एखादं भजन तुम्हाला आठवतं? नाही बाबा, आता तरी आठवत नाही. कारण तो काल 7 वर्षाचा आणि आता 82 वर्षाचा वय. आता तो काल, ती भजनं सगळी गेली. पण ते जे काही मुख्य मुद्दे होते तेवढे डोक्यात राहिलेत माझ्या, ते मी विसरू शकत नाही. माझ्या आईनं मला जवळ घ्यायचं, मांडीवर बसवायचं आणि माझ्या हातात ताल द्यायचा आणि तो तिनं मला ताल शिकवायचा. आणि त्याच्यामुळं लहान पोरांना तालाची माहिती होऊ देत होते लोक. आज ती पिढी गेली आहे आणि आज तुम्ही बघा, विचार करा की बहुतेक, मी मोठ्या लोकांची नावं घेऊ शकत नाही, पण माझ्या पोरबुद्धीला जे अनुकूल होतं ते मी बोलते. ताल बहुतेक कच्चाच झालेला आहे. कारण लहानपणापासून जे शिक्षण मिळायला पाहिजे तालाचं ते मिळत नाहीये. त्याच्यामुळं ताल कच्चा राहतो. ते आमच्या ह्याच्यात झालेलं नाही, म्हणून मी तालाला पक्की आहे. माई, आपल्याला आपल्या मातोश्रीने धडपड केली. गोव्यातले आपले पहिले गुरु कोण? पहिले गुरु एक कीर्तनकार होता. नाव आपल्याला आठवतं का? नाही आठवत. बरं, त्या कीर्तनकाराकडून आपण काय शिकलात? काही नाही, त्यांनी नुसते मला ताल, आणखी काहीतरी 1-2 भजनं शिकवली. हो, तेवढंच. याच्यापेक्षा आणखी त्याला जायचंच झालं होतं ते. माई, तुम्हाला असं नाही का वाटत की कीर्तनकार हा अतिशय चांगला गुरु असतो म्हणून? तुम्ही कीर्तनकार दृष्टीने बघितला तर तो कीर्तनकार ठरू शकतो. हो, पण त्याच्यात सूर असतो. हो, त्याच्यात ताल असतो. हो, ते सोडून चालत नाही. जो जरी कीर्तनकार असला तरी पण गाणारा गवई म्हणून त्याला कोणी म्हणू शकणार नाही. जरी झालं तरी पण त्याच्यात ताल आणि सूर आहेच. बरं, आणि नंतरचे आपले गुरु कोण? म्हणजे मी नंतर खासाहेब, उस्ताद अलादिया खासाहेबांकडे वळणार आहे, पण नंतर आपण अनेक जणांकडे. हो, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी बशीर खाकडे शिकले, विलायत खाकडे शिकले, नतन खाकडे शिकले, इनायतुल्लाकडे शिकले. असे माझे गुरु पुष्कळ आहेत. पण एकाही गुरुच्या अंगात धमक नव्हती असं मी म्हणू शकत नाही. माझ्या अंगात धमक नव्हती, त्यांना ओळखून काढायची.
आणि एकच मला निधिध्यास की एक सांगलीला असताना हे एक गवई कुठेतरी एक काहीतरी प्रकार निराळा वाटतो मला, असं मला नेहमी वाटत होते. आबासाहेब सामार यांच्या इकडे त्यांचे जलसे व्हायचे प्रत्येक शुक्रवारी, आणि त्या जलशाचे कोणाची गोष्ट सांगता तुम्ही? जलसे कोणाचे व्हायचे? ते सगळ्या लोकांचे. हा, सगळे जितके म्हणून गवई आहेत तितक्याने सगळे शुक्रवारी तिथं आबासाहेब सामार यांच्या इकडे यायचं, आणखी तिथं गायचं. तर त्यावेळेला मला सगळ्यात गाणं हे जरा काहीतरी निराळं आहे गाणं, आणि हे मला यायला पाहिजे असं मला तो एक निधिध्यास लागला. आणि म्हणून मी त्या माणसाकडे वळले गेले. ते कशी वळले गेले हे काय मला सांगता येत नाही, पण मला तिथं त्यानं ओढून नेलं. आपल्या गाण्याकडे त्यांनी मला खेचून घेतलं, आणि त्याच्यानंतर मला कोणाचं गाणं असं विशेष आवडलं नाही. माई, या गायन सम्राटांकडे शिक्षण आपण घेतलं, त्याचबरोबर भारतीय कीर्तीचे लयभास्कर खापरूमाम पर्वतकर आणि दत्तारामजी नानोडकर यांच्याकडे आपण तालीम घेतली. लय, ताल आणि सूर यांचा समन्वय साधण्यासाठी कदाचित आपण खापरूमाम पर्वतकर आणि दत्तारामजी नानोडकर यांच्याकडे तालीम घेतली, असं तालीम दत्ताराम मामाकडे घेतली. ती लईची नाहीये, ती घेतली. त्यांच्याकडे पुष्कळ घेण्यासारखं होतं. ते कवाली गात होते, ठुमरी गात होते, गज्जल गात होते, तुमच्या आणखी अशा पुष्कळ गोष्टी ते करत होते. ते आमच्याकडे काही नव्हतं. त्याला लहान, अगदी लहान असं वाटत होते की ते बाळकृष्ण मामा पर्वतकर, त्यांना असं वाटत होतं या मुलीने सगळं करावं, डान्सही करावा, एकही कला म्हणून सोडू नये, सगळं करावं. ते असं करता करता मला एक दिवशी असं मी विचार केला की ह्या सगळ्या गोष्टी काही मला येणार नाहीयेत, आणि आपल्या काही लक्षातही राहत नाहीये. ते गझल, ठुमऱ्या, आदा करणं, डान्स करणं हे काय आपल्याला जमेल असं वाटत नाहीये. पहिल्यापासूनच वाटत होतं की हे का माझं नाहीये, ते एकदा सांगून टाकावं. म्हणून मी लहानपणात असताना धीर केला. म्हटलं हे बघ बाळकृष्ण, मला ह्या गोष्टी काय तुझ्या येणार नाहीत, मला एक काहीतरी सांग करायला. तर तुला काय शिकायचंय? मला क्लासिकल शिकायचं. ह्याच्यापेक्षा माझ्या डोक्यात काही प्रकाश येत नाहीयेत. कारण आज शिकवलेलं दुसऱ्या दिवशी विसरायची मी, लक्षात राहायचं नाही, कारण तिकडे लक्ष नाही. त्या गोष्टीकडे माझं लक्ष नव्हतं, म्हणजे विसरायला व्हायचं. मार खायचा थोडासा, पण जास्त नाही मार खाल्ला मी, थोडासाच खाल्ला. माई, तुम्ही गाण्याकरता मारही खाल्लाय? थोडासा, म्हणजे सांगण्यापुरता थोडासा मार खाल्ला. लय भास्करांकडे काय काय शिकलात आपण? खापरूमाम पर्वतकरांकडे? खापरूमामाकडे मी लय शिकले. खरा माझा गुरु लयचा तो आहे, खासाप सुद्धा नाहीये. एवढी सूक्ष्म दृष्टीनं ते बघणारे नव्हते. पखवाजी जरी होते, ते पूर्वीचे पखवाजी, त्यांचं गाणं पखवाजी, पण त्यांच्याकडे एवढं खापरूमामाकडे जेवढं एवढंसं लयचं बाजू दिसत होती, ती त्यांच्यात दिसत नव्हती. माई, आपण खापरूमामांकडे बोलता बोलता आलो आहोत. एखादी त्यांची हृदय अशी आठवण तुम्हाला सांगता येईल का खापरूमामांची? खापरूमामांची आठवण तुम्हाला कसे सांगू? ते लयतच मग्न असायचे. लयशिवाय त्यांना दुसरा काही भान, म्हणजे बोलायचे, चालायचे, सगळं लयतच. झोपेत सुद्धा तेच. अच्छा, हा त्यांचा निधिध्यास. जसा तुम्ही मला विचारता की तुम्ही हे कसं संपादन केलं की असं केलं, ते चित्र माझ्या डोळ्यासमोर नेहमी राहत होतं. खापरूमामा काय करत होते? बाजार खाताना सुद्धा ते काटे काढत होते का काट्यासकट खात होते त्यांना माहिती नव्हतं. झोपेत सुद्धा मी झोपलेला आहे, माझे कपडे जाग्यावर आहेत की नाही आहेत हेही त्यांना माहिती नव्हतं. मी अतिशयोक्ती सांगत नाही, ही सत्य गोष्ट आहे. आणखी त्यांच्या सहवासात म्हणजे असं दार त्यांचं आणि असं दार माझं. जेवले की आले माझ्याकडं, बसले तर कसे बसले ते त्यांना माहिती नसायचं. पानाचं व्यसन, पान खायचे, ते त्यांच्या मिशीत ते पानाचे तुकडे किती असायचे, त्या शर्टावरती किती पडायचे, एक बटन असा तर एक बटन असा. या परिस्थितीत सुद्धा ते जायचे. म्हणजे तो अवलियाच मनुष्य, फार अवलिया, फार. त्याचं काही वर्णनच मला नाही करता येत. आणि असा मनुष्य आमच्या पाहण्यात मला नाही वाटत असा मनुष्य येईल असा. उस्ताद अल्लादिया खा साहेबांकडे आपण गायन शिकला, आणि या आठवणी फार हृदय असतील, प्रश्नच नाही. तर आपण त्याच्याकरता काय काय प्रयास केलेत? तुम्ही माझं चरित्र वाचा ना.
म्हणजे त्याच्यात तुम्हाला समजेल मी काय हो काय हो केलंय ते. नाही, आपण त्याच्या पुढे येणारच आहोत, पण एखादी अल्लादिया खाँ साहेबांची आठवण जर तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. आठवण म्हणजे तुम्हाला कसली आठवण पाहिजे त्यांची? तुम्ही गायन शिकताना आणि खाँसाहेब तुम्हाला शिकवत होते त्यावेळी त्यांचा एखाद्या वेळी काय नूर होता, तुम्हाला त्यांनी कसं काय शिकवलं, तुमच्या गळी त्यांनी कसं काय उतरवलं. मी एक परमेश्वराची मेहरबानी, ते जे शिकवत होते ते माझ्या डोक्यात आणि माझ्या गळ्यात ताबडतोब यायचं. हं. त्यांना मला शिकवताना त्रास व्हायचा नाही. एकदा सांगितलं की ते बरोबर माझ्या डोक्यात राहायचं. पण त्यांची शिकवण्याची पद्धत मात्र जरा अवघड होती. ती समजणाऱ्याला समजते, समजणार नाही समजत नाही, काही समजणार नाही, शेवटपर्यंत समजणार नाही की ते कुठनं उडतात आणि ते कसे टाईम भरून येतात. आता खाली वरती ते आहेत आणि सम आली अर्ध्या मात्रेवरती, तर आता वरच्या शेजावर हा भाग जर समेवरती येणार कसा, आम्ही डोक्यात विचार करत होतो. पण त्यांना विचार करावा लागत नव्हतं. तिकडनं एकदम उडी मारून खाली बरोबर समेवर यायचे. हे जे त्यांच्याकडे काही होतं ते मला विचार करत होते की हे मी करू शकेन का. तालीम घेताना सुद्धा माझ्या डोक्यात हा विषय होता, हे जे अरे आता हे वरती आहेत आणि हे आता खाली कसे येणार आहेत, अर्धी मात्रा राहिली समीला यायला आणि हे वरती आहेत अजून 7 सप्तकाच्या पुढे आहेत आणि कसे खाली येणार आहेत. पण ते कसे येत होते ते परमेश्वराला माहिती. पण ते थोडंसं मला आता समजायला लागलं की ते असे येत होते. आता जेव्हा मी सारखा विचार करते की खाँसाहेब कसे येत होते, म्हणजे मला सुद्धा एवढ्या लईबाज बाईला एवढी वर्ष लागली की ते असे येत होते आणि ते मी आता करते. म्हणून तुम्हा लोकांना असं वाटतं की लईबाज बाई आहे. मी लईबाज आहे नाही असं नव्हे, पण तुम्हाला जे आता कौतुक वाटतं ते आता कौतुक वाटतं. त्या दृष्टीनं तुम्ही आता माझ्याकडे बघता, पण त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघायची कोणाला सामर्थ्यही नव्हतं. त्यांची लय काय आहे हे सांगणं, जसं काप्रमाचं तसंच त्यांचंही होतं. आणि माझे गुरु 2, एक हैदर खाँ आणि एक खाँसाहेब अल्लादिया. हैदर खाँची पद्धत शिकवण्याची निराळी, ही पण मी अवगत केली. त्यांची एक बाजू निराळी, खाँसाहेबांची बाजू निराळी. खाँसाहेबांची बाजू म्हणजे उचलला बांबू घातला कपाळावर. त्यांचं तसं नव्हतं. ते आस्ते आस्ते बांबू उचलायचे आणि कपाळावर घालायचे. आणि ते मी त्यावेळेला माझ्या डोक्यात असं येत होतं की हे खाँसाहेब जे मला आता शिकवतात हैदर खाँ, गोड लागतं, कानाला गोड लागतं, मला यावंसं वाटतं. पण ते शब्द तसे येत नाहीत तोंडातनं, पण ते डोक्यात यायचे. मी अतिशयोक्ती सांगत नाही किंवा माझ्या गुरुच्या आशीर्वादाने मी हे बोलते. डोक्यात यायचं, बसायचं बरोबर ते की असं हे करतात पण मला येत नाहीये. त्याच्याबद्दल मला दुःख वाटायचं. पण 24 तास मी त्याच्यात असायचे. त्याच्यात मला 3 मुलं, ललिता, किशोरी, ललिता आणि बाबू, म्हणजे माझा मुलगा उल्हास. 3 मुलांना संरक्षण करताना, त्यांना आंघोळ घालताना, त्यांना भरवताना, त्यांना दूध पाजवताना निधिध्यास हा की ते शब्द कसे घेत होते, त्याच्यामुळं मला हे सगळं झालेलं आहे. एवढा निधिध्यास करणारा आता कोणी आहे का? फुकट शिकवतो म्हटलं तरी शिकायला तयार नाही येत कोणी. हे दुर्दैव आहे माई. फुकट शिकवते तुम्हाला. आतापर्यंत या गाईतपर्यंत कोणी माझ्याजवळ येऊन सांगत नाही की मी तुम्हाला तुमच्याकडे शिकते. केवढं मोठं दुर्दैव आहे. त्यांचं म्हणत नाही मी, आमचं दुर्दैव आहे. त्यातल्या त्यात माझ्या मुलीनं माझं नाव ठेवलेलं आहे. माई, व्यंकटेश स्तोत्रात एक ओळ आहे, अन्नासाठी 10 दिशा फिरवी आम्हा जगदीशा. तसं तुम्ही गाण्यासाठी 10 दिशा भटकलात. आपण कुठं कुठं गेला? पुष्कळ ठिकाणी गेले. म्हणजे मला गाण्यासाठी 10 दिशा फिरावं लागलं नाही, पण पोटासाठी फिरावं लागलं. कारण मुलं, सांपत्तिक परिस्थिती, आज जेवलो तर उद्या काय जेवावं ह्या परिस्थितीची, 3 मुलं, मुलांचे वडील आजारी, ह्या परिस्थितीत मला 10 दिशा फिरवलं. पण काही का असेना मी माझी अब्रू संरक्षण करून मुलांना वाढवलं, शिक्षण केलं, लग्न केली, सगळं केलं. 1911 ते 1934 म्हणजे जवळजवळ 25 वर्ष आपलं विद्याग्रहण त्यावेळी चालू होतं. आणि माई, आता तुम्ही सांगितलं की या 25 वर्षात तुम्हाला कोणकोणत्या दिव्यातून जावं लागलं. आपली ज्यावेळी पहिली मैफल झाली माई, त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं नाही मला. आणि आता सुद्धा मी मैफलीत मोठी गाऊन गाणारे गेले लोक, माझे परवाच कॉन्फरन्स झाली त्याच्यात मी गायले. खूप लोकांनी कौतुक केलं, पण मला माझं स्वतःचं कौतुक वाटलं नाही. त्याचं कारण काय
की मी अशा लोकांना ऐकलेलं आहे की मी काही करत नाही, माझ्यात काही नाही आहे. लोक मला म्हणतात की तुमच्याकडे एवढं आहे, माझ्याकडे काही नाही आहे. ते त्यांचं एक आपले काहीतरी टाकून दिलेलं एक मसाला माझ्याकडे थोडासा राहिलेला आहे, तेवढ्यात मला तुम्ही एवढं कौतुक करता. आणि त्या लोकांचं कौतुक करायचं ते बाजूला राहिलं, कारण त्यांना तुम्हाला ऐकायला पण चान्स नाही मिळालेला. हो, हे तुमचं दुर्दैव आहे. बरोबर. आम्ही त्यांना फार ऐकलेलं आहे, त्याच्यामुळं मला असं वाटतं. मी वजीभावांना ऐकलेलं आहे, भास्कर भावांना ऐकलेलं आहे, खासाहेबांना ऐकलेलं आहे, तुमचे दुसरे कोणते इनायतुल्लांना ऐकलं, पुष्कळ गवयांना ऐकलेलं आहे, पुष्कळ गवई ऐकलेले आहेत. पण त्यांच्याकडे जे काही अंग होती ती त्यांची निरनिराळी होती, ह्यांच्याकडे जे काही होतं ते निराळं होतं. आणि त्याच्यातलं मला एवढंसं काहीतरी मिळालेलं आहे प्रसाद त्यांचा, तो चाकत बसले मी. याच्यापेक्षा आणखी माझ्याकडे काही नाही, मी काही करू शकत नाही आहे आणखी विशेष. तुम्ही आता उत्तर दिलं की आपली जी पहिली मैफल झाली त्याच्याविषयी आपल्याला काही वाटलं आणि नाही. आता सुद्धा वाटत नाहीये. माई 1968 साली तुम्हाला संगीत नाटक अकादमीचा अवॉर्ड मिळालं, त्यावेळेला मला काही वाटलं नाही. त्याच्यानंतर माई पद्मभूषण, त्यावेळेला मला काही वाटलेलं नाही. भारताच्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च असा आपला सन्मान केला. कबूल आहे, मी त्यांची आभारी आहे. हो. पण मला स्वतःला त्याच्याबद्दल काहीही वाटलेलं नाही. हा, मी माझ्या गुरुची शपथ घेऊन सांगते. हा. मी अतिशयोक्ती बोलत नाहीये. आनंद हा प्रत्येकाला वाटतोच, तेवढ्या पुरताच आनंद वाटतो. पण खरा आनंद जो काही असतो मैफलीत एकच गवई असतो हो. आणि त्याच्याकडनं वा मिळते, तो आमचा सत्कार. माई, या तुमच्या वाक्याला वा म्हणू का मी? हो, म्हणा ना. जो तरी फाटका जरी असला हो, आणि तो एकटा जरी असला आणि मला अशी खात्री पाहिजे की इथं मला वा मिळणार आहे, आणि त्यावेळेला त्याच्या डोळ्यातनं जर पाणी आलं आणखी त्याला जर वाय दिली, तो आमचा सत्कार. ती आमचं पद्मभूषण. बरोबर आहे. असल्या पद्मभूषणाला आम्ही आनंद पावतो, नाही असं नाही. जग सगळं लोक आनंद म्हणतात, कौतुक करतात, सत्कार करतात सगळं. पण ते काय, काही लोकांची स्वप्न माई नुसती दिवा स्वप्न असतात, म्हणजे दिवसा पडतात ती स्वप्न खरी होत नाहीत. काही वेळेला रात्री पडतात ती सुद्धा स्वप्न खरी होत नाहीत. पण 1931 साली माई तुमचं स्वप्न साकार झालं. किशोरीताईंचा जन्म झाला आणि आज किशोरीताईंच्या रूपानं मोगूबाई कोर्डीकर हे नाव आणि किशोरी आमोणकर हे नाव, ही जी दोन नावं आहेत, याच्याबद्दल तुम्हाला माई काय सांगायचं? मला माझी तुमची मुलगी म्हणून मी तुम्हाला विचारत नाही, नाही, निश्चित विचारत नाही. नाही, तिचं डोकं म्हणजे काय औरच आहे. माझ्या मुलीचं डोकं म्हणजे काय और आहे. हं. तिला शिकवताना मला दुसऱ्यांदा शिकवावंच लागलं नाही. जसं माझ्या खासाहेबांना मला शिकवावं लागलं नाही, तेच तिला परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे. एकदा सांगितलं की ती बरोबर ती पाठ करते. म्हणून मला तिला शिकवताना जास्त त्रास वाटला नाही. देवाची देणगी आहे तिला आवाजाला. सुंदर गाते, विद्वान आहे. काही प्रश्न टाकले तर सोडून टाकते. आमच्यासारखं लुडबुड करत नाही. तिचं ते शिक्षण आहे पण तेवढं झालंय. मला सहीशिवाय काही करता येत नाही. हे आमचं शिक्षण. ध्यास एक काय गाण्याचा. हो, पण मराठी मास्तर ठेवला, मोडी मास्तर ठेवला, इंग्लिश ठेवला, सगळ्यांना राम राम केलं. म्हटलं मला काही नको, नुसती सही. आपण ही गायन कला समृद्ध केली, गायन कला संपादन केली, त्याचबरोबर समाजकार्यात आपण कशा काय ओढला गेलात? हे समाजकार्य करावं असं तुम्हाला का वाटलं माई? मला पहिल्यापासूनच वाटत होतं की माझा समाज आहे आणि त्याने चांगलं व्हावं. कारण मी जे भोगलेलं आहे त्या समाजांना त्याचे शिंतोडे सुद्धा जाऊ नये तिकडं, असं मला नेहमी वाटत होतं. मी अपमानास्पद जीवन जगलेले आहे गोव्याला. बरोबर आहे. अपमानास्पद जीवन मीच जगलेली आहे. आणि माझ्या वयाच्या ज्या इथं बायका आहेत कोणी माझ्या समाजातल्या, त्यांना मी काय म्हणते हे बरोबर समजत असेल. तर ते जीवन आमच्या समाजाने जगू नये असं मला नेहमी वाटत होतं. मग त्याच्याकरता आपण काय प्रयत्न करत मी काय केलं नाही. माझ्याजवळ जसे समाजाचे लोक आले त्यांना मी बिनमुख कधीच पाठवलेलं नाही. मला जलसा पाहिजे, घ्या जलसा घ्या. तुम्ही मेंबर व्हायला पाहिजे, होते मेंबर, लाईट मेंबर. आणखी मी काय करणार? माई, आताची ही जी तरुण मुलं आहेत आपल्या समाजातली, अतिशय अशी तेजपुंज अशी मुलं आहेत. आपल्याला वाटत नाही का त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही का की आपण जे दुःख भोगलं आणि आपण जे आपल्यावेळी जे त्रास काढले त्याचं कुठेतरी आता सार्थक झालंय असं वाटतं आता, आणखी याच्यापेक्षाही चांगलं व्हायला पाहिजे. बरं, आता हिंदुस्थानी संगीताबद्दल बोलायचं पुन्हा
म्हणजे हा महासागर आहे, याच्यात आपण डुंबायचं म्हणजे खोल 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 काय जात हाताला राहणं, मिळेल ते घ्यायचं. तर आपलं नेमकं मत काय आहे हिंदुस्थानी संगीताबद्दल? हिंदुस्थानी संगीत चांगलंच आहे, वाईट नाहीये, पण तुम्ही करणाऱ्यावरती अवलंबून आहे. हो. तुम्ही ठरवणार हे माझं संगीत चांगलं आहे, हे तुम्ही ठरवणार, मी हे असं गाणार, असं तुम्ही ठरवणार. तिथं कोण बोलणार आहे? आमच्यासारख्यांना विचारता येणार नाही की तुम्ही रागिणी अशी का गायली, हे मी विचारू शकत नाही. तुम्ही म्हणणार मी अशी गायली, माझ्या गुरूंनी मला असं शिकवलेलं आहे, याचं उत्तर हे असतं. पण पूर्वीचं संगीत गेलंय. हो, मला नेमकं तेच विचारायचं आहे की पूर्वीचं संगीत आहे की गेलं, आणि आता जे संगीत होत आहे ते आणखी थोड्या दिवसांनी हे कायम राहील. आणि ह्याच्या पुढची पिढी कसं संगीत करणार आहे हे त्यांचं त्यांना. गान तपस्विनी आणि काय आणि काय आणि काय इत्यादी अनेक सन्मानाने आपल्याला अलंकृत केलेलं आहे. आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. एका महान कलाकाराला हे निश्चितच वाटत नाही. हा, हे सगळं आपल्या कर्तृत्वानं आपल्याला लाभलं. आपण कष्ट केले, आपण त्रास सोसले, आपण अपमान सहन केलेत, आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हे सगळं प्राप्त झालेलं आहे. आताच्या संगीत विद्यार्थ्यांना हे सगळं कपोलकल्पित वाटणार. वाटतंच आहे. हा, तर तुमचा संदेश काय आताच्या मुलांना? आताच्या मुलाने संगीतावरती विचार करावा की आपण जे काही करतो ते योग्य आहे का, आणि हे कितपत टिकेल, हे संगीत आज जे चाललेलं आहे ते कितपत टिकेल याचा विचार त्यांनी करावा. मी काय करतो ह्याचा विचार मी करणार आहे. माझं मी संगीत बदलू दिलं नाही त्याचं कारण माझा एक निधिध्यास आहे किंवा माझा त्याच्यावरती कंट्रोल नाही, मी असं करणार नाही, मी असंच करणार, असं प्रत्येकाने विचार करून करावं, एवढंच मी सांगणार. याच्यापेक्षा आणखी आता संगीत तुम्ही बदला हे सांगण्याची माझ्या अंगात ताकद नाही. तसं बघायला गेलं तर संगीत आता कोणाकडेच विचार करण्यासारखा काही काही भाग येतो की आता हे संगीत गातात लोक, आम्ही वावा म्हणतो, आम्ही संगीत गातो, पण मनाला कुठपर्यंत ते पटतं? मनाला पडतं कुठलं? तुला खुश करायला पाहिजे म्हणून तुला एखादा सूर लावला तर तू खुश होतोस, पण तो लावणं बरोबर आहे का याचा विचार लावणाऱ्यांनी करायला पाहिजे. आणि ते तर नाही माझं बरोबरच आहे म्हटलं तर तसंच संगीत राहणार आहे. आता याच्यावरती मत मी देऊ काही शकत नाही, कारण काय की तसं करू नये असं मला वाटतं. जे सच्च आहे, जो हिरा आहे तो हिरा ठेवावा. इमिटेशन खरं आहे म्हणून सांगू नये. हिरा आहे तो हिराच आहे. खोट्याला तुम्ही खरा म्हणून म्हणा, असं जबरदस्ती दुसऱ्यावरती करू नये असं मला वाटतं. आता लोकांना काय वाटतं याच्याबद्दल मी कसं. आता संगीत, खरं संगीत तुम्ही ऐकायचं असेल तर तुम्हाला ऐकूच येणार नाही. नाही ना. आताचं संगीताला तुम्ही वा म्हणता ना, का वा म्हणता याचं उत्तर माई तुम्हीच द्या, कारण ते पक्क राहणार आहे आता. हो, तुम्ही त्याच्यावरती बदल करू शकत नाही. जे मोठे मोठ्याने करून ठेवलेलं आहे त्याबरोबर करून तुम्ही चालणार. तुम्ही त्याच्यात काही ढवळाढवळ करू शकणार नाही, कारण तर उत्तर हे सोपं आहे की तू असं का केलं, माझ्या गुरुनी मला शिकवलं. हे साधं उत्तर. गुरु गेला, त्याला मी माझं गाणं जोपर्यंत माझ्या आवाजातनं सूर निघतोय तोपर्यंत मी त्याला छिन्न विच्छिन्न करू शकत नाही, आणि तेवढी माझ्या अंगात ताकद नाही आहे. आताचे लोक का करतात हे मला समजत नाही, आणि त्यांनी करू नये असंही मी म्हणत नाही, कारण त्याला आज भाव आहे. बरोबर, त्याला भाव आहे आज. आमच्या कानाला विचारताय कोणी नाही विचारत. एक काळ असा होता माई की गायन, नर्तन आणि वादन या ज्या कला होत्या ह्या छछोर समजायचे. आमच्या गोव्याचे आम्ही अपमान सहन केलेले आहेत. छछोर समजायचे नाहीत, आम्ही अपमान सहन केलेले आहेत. आणि मी बोलत नाही, तर माझे अपमानाचं जे आतमध्ये जे बी रुजलेलं आहे ते बोलत आहे. त्यावेळी साधारण कटू अनुभव कशा तऱ्हेनं लोकांना अनुभवावे लागले असते. जाहीर करण्यात काही फायदा आहे नाही, पण फार कटू अनुभव भोगावे. इतकं असून सुद्धा तुम्ही कास धरलीत, इतकं असून सुद्धा तुम्ही सोडलं नाही की मी गाणार. गोव्याचा मी असल्यामुळे माई मला याचा अत्यंत अभिमान आहे. आणि हा एवढा अभिमान एवढ्याच करता आहे की माझ्या गोव्यातली एक गान तपस्विनी आज अखिल भारतात एवढी मोठी नाव कमावती झाली. आणि केवळ तिचं नाव आणि तिचा आदर्श जरी आजच्या मुलांनी डोळ्यासमोर ठेवला तरी
तरी तुमच्या गळ्यातलं गाणं काही मुली घेऊ शकणार नाहीत. जसं किशोरी ताईंनी घेतलं तसा दुसरा कोण घेऊ शकणार नाही. पण मोगूबाई कुर्डीकर दुसरी होणं नाही, शिवाजीला दुसरा शिवाजी निर्माण करता आला नाही, ही त्याची खंत होती. तशी एखादी मोगूबाई उद्या जन्माला यावी असं आपल्याला वाटत नाही का? वाटतं ना. पण त्या निधीध्यासाने कोण आता मेहनत करायला तयार आहे? सर्वस्वाचा त्याग करून आम्ही केलो. आम्ही दळिद्री बसलो ना भाऊन. काय मिळवलं? गान तपस्वीनी एवढीच पदवी दिली लोकांनी आणि मी ती घेतली. जेवायला दिलं का? तुम्ही आज जेवला का? हे विचारलं नाही. तुम्ही आज उपाशी आहात का? हे विचारलं नाही. पण माई, उपाशी पोटी तुम्ही ज्यावेळी गायच्या त्यावेळी पोटतिडकीनं आपण गायचा. पण अरे मी कुरमुरे खाऊन सुद्धा मी गायलेले आहे. कुरमुरे खाऊन, चण्याने कुरमुरे खाऊन पोट भरलेलं आहे. हे अतिशयोक्ती सांगत नाही मी भोगलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी मी इथं येत होते. 25 रुपयाला सुद्धा कोणी माझं गाणं ऐकत नव्हतं या गोव्याला. 50 रुपये देतो, द्या बाबा, पण गाणं ऐका. कोण ऐकायला तयार होत होते? गाणं ऐकायला येत होते, पण त्यांची तुमचं तोंड पाहिलं की वाटत होतं की या माणसाला गाणं ऐकू नये. का वाटत होतं आम्हाला तसं? मला का वाटत होतं तसं? त्याला त्या कलेबद्दल प्रेम नव्हतं. कलेबद्दल प्रेम नव्हतं. तुम्ही पैसेवाले आहात, तुम्ही मला पैसे दिलेत आणि मी माझं गाणं ऐकतायत, ही भावना डोक्यात येते. कला ह्या सदराखाली तुम्ही माझं गाणं ऐकत नाही. तुम्ही पैसेवाले आहात, तुम्ही मला पैसे देता, गाणं ऐकता, विकत घेता गाणं, आणि त्या विकत घेण्याच्या उद्देशाने आम्ही तुम्हाला ऐकवतो. प्रेमाने नाही गाणं ऐकवणार. अशा तऱ्हेचे आपण प्रसंग पुष्कळ भोगलेत. निदान गोव्याला तर पुष्कळ. त्याच्यामुळं मला असं वाटतं की माई, तुमचं जीवन अगदी बरं चांगलं परिपक्व झालेलं आहे. अरे बापरे. आणि पुष्कळ भोगलाय बाबा. तो जो परिपाक आहे, तो परिपाक आज तुमच्या या खरोखरच गाणं तपस्विनी म्हणून दिसतात तुम्ही. तर तुम्ही हे प्रयास घेतलेत. गोमंतक मराठा समाजाच्या वतीनं आम्ही तुमची मुलाखत घेतली. मी तुमचा अत्यंत आभारी आहे. हे औपचारिक झालं. आभार कसला? पण तुमचे आशीर्वादाचे एवढंच सांगते हो की मी जे कष्ट सोसलेत आणि मी जे दरिद्रपणात दिवस काढले आणि सर्वस्वाचा त्याग केला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरोखरीच माझ्या एवढ्या 82 वर्षाच्या आयुष्यात माझ्या तोंडाला पावडर म्हणतात ती लागलेली नाहीये. असं मी माझं निधिध्यासाचं पुढं मी आणखी पावडरीकडे बघितलेलं नाहीये. एक गाणं ह्या कलेशिवाय मी कुणालाही कवटाळलेलं नाहीये. एक कवटाळलंय त्या विद्येला, आणि त्याच्यामुळं मला तुम्ही आज सगळे गान तपस्विनी म्हणून म्हणू शकता. आज हे करायला कोणी आहे का तयार? हे आसीधारा व्रत आहे. आशात न बघता राहणारी बाई आहे का एक जगात? 125 तोळा सोनं विकणारी बाई आहे का जगात? मला दाखवून द्या. मी आहे. त्यावेळेला माझी 3 पोरं 125 तोळा सोनं नेऊन मोती बाजारात विकून टाकणारी बाई मी आहे, आणि ते पैसे आणून खासाबानं दिलेत. आहे का कोणी तयार? आज फुकट मिळत नाही गान तपस्विनी. एवढा सर्वस्वाचा त्याग करावा लागतो तेव्हा मिळतो. म्हणून तुम्ही लोक मला गान तपस्विनी म्हणून म्हणू शकता.